नमस्कार. आता कोर्टात दामिनी नेमके कोणते पुरावे सादर करेल आणि तिच्या विरुद्ध आपल्याकडे सुद्धा पुरावे हवेत असे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. त्यावेळी चैतन्य म्हणतो बरोबर आहे. अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं झालेलं असतं. आता अर्जुन हा त्याच्या बेडरूम मध्ये येतो. तिथे सायली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, मी काय म्हणतो मिस सायली, अहो मी म्हणतोय मधुभाऊंना जाऊन भेटेन आणि मधुभाऊंशी या केस संदर्भात चर्चा करेन. म्हणजे मधुभाऊंकडनं काही क्लू मिळाले तर आपल्याला तसे पुरावे सादर करता येतील आणि ते पुरावे आपल्याला कोर्टात दाखवता येतील. त्यावरच आपला केसचा काहीतरी निकाल लागू शकतो. त्यावर आता सायली म्हणते, होय बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, मग आणि माझ्या मनात असं पण येतंय की कोर्टाकडनं मी परमिशन मागून घेईन आपल्याला पुन्हा एकदा आश्रमात जाण्यासाठी. त्यावर सायली म्हणते बरोबर आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, म्हणजे जर आश्रमात जाण्याची आपल्याला जर परमिशन भेटली ना तर आपण तिघही आश्रमात जाऊ शकतो आणि आश्रमात गेल्यावर मधुभाऊंना आणखी काहीतरी आठवेल जेणेकरून आपल्याला पुरावे हे मिळतील. आता अर्जुनचं ठरलेलं असतं. अर्जुन हा कोर्टात जाऊन मधुभाऊंना आणि सायलीला पुन्हा एकदा आश्रमात जाण्यासाठी परमिशन मागणार असतो, कारण काही केसचे पुरावे तिथे मिळू शकतात. आता अर्जुन त्या दृष्टीने पावलं रचण्यासाठी पुढे जाणार. तेवढ्यात आता इकडे अश्विन हा मधुभाऊंच्या रूम मध्ये आलेला असतो. अश्विन हा खूप चिडलेला असतो. अश्विन चिडलेल्या स्वरातच मधुभाऊंना विचारतो, काय हो मधुभाऊ, तुम्ही कोणाला विचारून आमच्या रूम मध्ये शिरलात तर शिरलात आणि परत माझ्या बायकोला उलटसुलट बोललात. आता मधुभाऊ पुढे म्हणतात, काय बोललो मी उलटसुलट. त्यावर अश्विन म्हणतो, उलटसुलट म्हणजे तुम्ही माझ्या बायकोवर आरोप केलेत. आता अश्विनचं एवढं मोठ्यानं बोलणं हे सगळ्यांनाच ऐकायला गेलेलं असतं. तिकडनं कल्पना ही मधुभाऊंच्या रूम मध्ये येते, कारण तिला अश्विनचा आवाज ओळखीचा असतो. आता कल्पना आलेली असते, बाकी सगळेच आलेले असतात. आता अर्जुन आणि सायली सुद्धा आलेले असतात. आता अश्विन हा मधुभाऊंना खूप काही बोलत असतो. त्यावेळी सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, एक गोष्ट लक्षात घ्या, आपला बाप हा जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्यावर आरोप केला असं नाही म्हणता येत. त्याने ते काळजीपोटी विचारलं असं असतं आणि मधुभाऊ हे प्रियाचे बाप आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. आता हे ऐकल्यावर अश्विन म्हणतो, असं काही नाही, दुसऱ्या कोणी माझ्या बायकोला काही बोललेलं मला चालणार नाही. आता अर्जुन हा सगळं बघत असतो आणि अश्विन खूप काही बोलत असतो. त्यावर आता कल्पना म्हणते, पण अश्विन, तू एवढ्या वरच्या स्वरात कधी कोणाला बोलला नव्हतास. आता अर्जुन म्हणतो, हे बरोबर आहे अश्विन, तुझं हे वागणं चुकीचं आहे. आता अश्विन बोलत असतो, एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या रूम मध्ये आम्ही नसताना जाण्याची कोणालाही परमिशन नाही आणि तरी सुद्धा तुम्ही लोक जाता आणि त्या मधुभाऊंना आतमध्ये जाण्याची काय गरज होती आणि माझ्या बायको विरोधात पुरावे शोधण्याची. आता अर्जुनचं लक्ष अश्विनकडे असतं. अर्जुनला अश्विनचा खूपच राग आलेला असतो. अर्जुन विचार करत असतो. तेवढ्यात सायली म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, मधुभाऊंनी जे काही विचारलं ते चुकीचं नव्हतं. त्यांना शंका आली, ती शंकेचं निरासन करण्यासाठीच विचारलं होतं. आता अश्विन हा खूपच जोरात बोलतो, एक गोष्ट लक्षात घ्या, परक्या माणसाने माझ्या रूम मध्ये गेलेलं मला चालणार नाही. आता हे ऐकल्यावर अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन आता पुढे जातो आणि अश्विनच्या खाडकन कानाखाली मारतो आणि म्हणतो, कोणाला परकं बोललास तू, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, अरे मधुभाऊ इथे परके नाही आहेत. आता हे सगळं बघून कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो. आता कल्पना विचार करत असते, दोन भावात आता भांडणं व्हायला लागलेले आहेत, आता काय करायचं. आता अर्जुन हा अश्विनचं काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.